सुनित्रा पवारांचा अंदाज खरा ठरला. पटेल तटकर्णीस गेम केला. निवडणूक आयोगाला दुसरं पत्र. पटेलांनी पक्षाच्या संविधानात केलेले बदल रद्द करण्याची मागणी. राष्ट्रीय अध्यक्षाचे अधिकार पटेल वापरणार. वेळीच सुनेत्रा पवारांना माहिती मिळाली. वातावरण फिरले. फडणवीसांना मेसेज मिळालाय. पवार गट दादा गट सत्तेत येतोय. नाहीतर आमदार फुटणार. नेमकं घडलं काय? अजित पवार गेल्यापासून तर आत्तापर्यंत 2 महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक बदल झालेत. वरवर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतलेला शपथविधी दिसला. सुनेत्रा पवारांनी देवगिरीवरती आमदारांच्या घेतलेल्या बैठका दिसल्या. सुनेत्रा पवारांकडे मंत्रिपदं दिली गेली हेही दिसलं. आणि सुनेत्रा पवारांचे दौरेही दिसले. मात्र जे दिसलं नाही तेच आता सुनेत्रा पवारांनी सगळ्यांसमोर आणलंय. 28 जानेवारीनंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगासोबत काही पत्रव्यवहार केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात काही बदल केले आणि याची माहिती रोहित पवारांनी आधी आरोपांमधून केली आणि आता सुनेत्रा पवारांनी प्रॅक्टिकल केली. या अगोदरच म्हणजे जवळपास 4 ते 5 दिवस अगोदर सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. पत्रामध्ये 28 जानेवारीनंतर केले गेलेले सगळे पत्रव्यवहार रद्द करावे आणि इथून पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फक्त माझाच पत्रव्यवहार गृहीत धरावा किंवा वैध धरावा अशा स्वरूपाचं पत्र सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलं. आज सकाळी बातमी फुटली की सुनेत्रा पवारांनी आणखी एक निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्षाच्या संविधानात केलेले बदल गृहीत धरू नयेत. 28 जानेवारीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संविधान जसं होतं जशास तसंच राहावं अशा स्वरूपाची मागणी सुनेत्रा पवारांनी केली. आता या पत्रांचा आणि रोहित पवारांच्या केलेल्या आरोपांचा संबंध जुळतोय. याआधीच रोहित पवारांनी सांगितलं की दाखवलं असं गेलं की अजित पवारांच्या पक्षावरती सुप्रिया सुळे आणि इकडे शरद पवार ताबा मिळवणार होते. मात्र खरा गनिमिकावा तो हाच होता की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्षाऐवजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून सर्व अधिकार मी वापरणार किंवा माझ्याकडे असावेत अशा पद्धतीचं पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे करत होते. अशी माहिती रोहित पवारांनी फोडली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार 2 महिन्यांनंतर सावध झाल्या. यामधल्या काळामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या. रुपाली चाकणकरांचा राजीनामा पडला. नरहरी झिरवळांचा अश्लील किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर अजित पवारांचे अनेक झेडपीचे सदस्य फुटले. 2-3 जणांचे तर राजीनामेही पडले, ज्यांची की वेगवेगळ्या पदांवरती नियुक्ती केली गेली होती. आणि विशेष म्हणजे सुनील तटकरे यांच्या बॅनरवरनंच आता पक्षाचे अध्यक्ष असणाऱ्या सुनेत्रा पवार आणि अजित पवारांचे फोटो हटवले गेले. या सगळ्या गोष्टींचे डॉट जोडल्यानंतर सुनेत्रा पवारांना फक्त कठपुतळी म्हणून वापरायचं आणि बाकी सगळे अधिकार आपण वापरणार अशाच पद्धतीचे मनसुबे हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे होते असा मेसेज आता पोहोचवला जातोय. आणि या सगळ्या गोष्टींमागे रोहित पवारांचे सातत्याने होणारे आरोप हाही एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरीकडे जय पवार, पार्थ पवार यांना आपण लवकरात लवकर पत्रकार परिषद घ्या, तुम्ही बोलले तर फरक पडेल असं सांगितलं होतं. मात्र जय पवार ज्यांनी पत्रकार परिषद घेणार असं जाहीर केलेलं असताना सुद्धा त्यांची 9 मार्चची पत्रकार परिषद का झाली नाही याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये. सुप्रिया सुळेंनी संसदेमध्ये अजित पवार गेल्यानंतरचे प्रश्न उपस्थित केले. रोहित पवारांनी विधानसभा गाजवली. अजित पवार जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्यावर बोलायला कुणाला वेळ नाहीये, कुणी वेळ देत नाहीये. 2 आणि 3 मिनिटांमध्ये विषय संपवा असं सांगतंय. अपघाताबाबतची चौकशी पुन्हा करावी यासाठी पुन्हा पुन्हा पत्र दिलं जातंय. पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जातीये. या सगळ्या गोष्टींवरून महाराष्ट्रभर हा मेसेज पोहोचवला जातोय की अजित पवारांनंतर अजित पवारांच्या बाबत विचारपूस करण्यासाठी, त्यांच्या अपघाताबाबत बोलण्यासाठी अजित पवारांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याला इंटरेस्ट नाहीये आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा हा भाजप घेत आहे असे आरोप सातत्याने होऊ लागलेत. अजित पवार नसल्यामुळे सगळं आपण म्हणू तसं होईल अशा हिशोबाने पवारांनी सुनेत्रा पवारांच्या पक्षांचं विलिनीकरण होऊ देत नाहीये. आता या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवार आणि सुनेत्रा पवार हे जर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एक आले तर याचा अर्थ सुनेत्रा पवार पक्षातून सत्तेतून बाहेर पडतील असा नाही, तर शरद पवारांची सत्तेत एंट्री होईल. आणि आता यासाठी कुठल्याही गोष्टीचा मध्ये अडथळा नसेल, कारण शरद पवारांनी जी बिनविरोध राज्यसभा काढलेली आहे ती बिनविरोध राज्यसभा फक्त महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर काढलेली नाहीये, तर भाजपच्याही पाठिंब्यावर काढलीये. दिल्लीतून शरद पवारांनी सूत्र हलवले आणि त्यानंतर शरद पवारांची विधानसभा ही बिनविरोध निघालीये.
त्यामुळे या सगळ्या घडामोडींचे जर डॉट जोडायचे जर तथ्य ठरले तर नरहरी झिरवळ जे की विलिनीकरणाच्या बाजूने बोलत होते त्यांचा पत्ता कट करणं किंवा त्यांचा राजीनामा घेणं हे फडणवीसांच्या हातात होतं. मात्र तसं न करता नरहरी झिरवळांची पाठराखण देवेंद्र फडणवीसांनी केली. याचा अर्थ आता तुम बोलोगे वही सब कुछ होगा अशा पद्धतीचं घडणार नाहीये. त्यामुळे फडणवीस सुद्धा आता पवारांसोबत हातमिळवणी करण्यात इंटरेस्टेड आहेत का, अशा सगळ्या घडामोडी दिसून येत आहेत. पण या सगळ्यांमध्ये गेम होतोय तो सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा. तुम्हाला याबाबत काय वाटतंय? कमेंट करा. मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या ठळक बातम्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.